मारते था। क्रिकेट खेलते समय ये क्या हो गया, इन लोगों का पंगा हो गया। देखो यहाँ पर फेंक बाबू, बाल फेंक। पकड पकड पकड, कुठं उतरतेस, कुठं उतरतेस। पाणी नाही मिळाल्यामुळे तर पा कसा पूर्ण वारून गेलाय। आणि हा हॅलो मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नव्या ब्लॉगमध्ये। तर आज आम्ही सकाळ सकाळी आलो एका पाहुण्याला सोडायला, कारण तो जबरदस्तीने आमच्या घरी राहत होता। तर त्याची पूर्ण फॅमिलीच आहेत, पण पूर्ण फॅमिली नाही मिळाली आम्हाला, म्हणजे एकच जण मिळाला। आणि मी गोष्ट करत आहे ते म्हणजे एका उंदराची। तर ते आमच्या घरी बहुतच दिवसापासून आहेत, म्हणजे आता महिने झाले। तर ते जावाचं काही नाव नाही घेत आहेत, तर त्यांना जबरदस्तीने पकडून आम्हाला सोडा लागत आहे बाहेर। तर तसाच आपल्याला एक भेटला आहे कट्याळ उंदीर। तो म्हणजे एक मोठा उंदीर होते, तर तो माझ्या सायकलवर इथे पिंजऱ्यावर ठेवला आहे, पिंजऱ्यामध्ये। तर त्याला सोडायसाठी आम्ही सकाळ सकाळी मोकळे इकडे श्वासात इकडे आलो आणि त्याला इकडे बाहेर रिलीज करूया। पा इकडे दिसत असेल तुम्हाला, दाखवतो समोर। तर सायकलवर सकाळ सकाळीच घेऊन आलो आणि आजचा मोसमही म्हणजे एक नंबर आहे। सकाळ सकाळी एक नंबर वाटते बाहेर आल्यावर। तर त्याला इकडं सोडूया आणि कसं पडते ते पाहू आपण। तर हा बघा, येतो उंदीर आहे, म्हणजे लहानसा नाही आहे, मोठा आहे। टमाटर खासाठी इथं आला आणि फसून गेला। तर याला मी आता रिलीज करत आहे। तर आता जो आमचा उंदीर सोडायचा होता तो म्हणजे उंदीर सोडून झालेला आहे। आणि माझ्या मागे पाहू शकता तुम्ही, पूर्ण जळून खाक झाला आहे। इकडं पहा, हा म्हणजे एकही कचरा जळला नव्हता, आता माहीत नाही कुठून का आला, कारण की पूर्ण दूर दूरपासून जळला दिसत आहे। आणि रोडाच्या ह्या साईडचा पण पूर्ण जळून झाला आहे। इकडं पहा, इकडचा पण माहीत नाही कोण आग लावते, का लावते माहीत नाही। तर म्हणजे एवढा उन्हाळाही आहे, हवाही चालते एवढ्या जोराची, आणि कचरा तर पूर्ण वाढून गेला होता, म्हणून असा प्रकार घडला। आणि माझ्यासमोर तुम्हाला एक गोष्ट दाखवतो, ते म्हणजे हा आहे मक्का। तो पाहू शकता तुम्ही की पाणी नाही मिळाल्यामुळे तर पा कसा पूर्ण वारून गेला आहे। आणि हा एवढाच नाही आहे, तर तिकडं दूरपर्यंत आहे। आणि त्या शेतकऱ्याला कसा वाटत असेल ज्यांनी हा लावला आहे, त्याची इच्छा तरी असेल का पुढच्या वर्षी लावायची। म्हणजे तिथं विहीरही आहे एक, तरी पण पाणी नाही पुरू शकला। तर आपल्या मुळातच जमिनीतच कुठेतरी पाणी कमी आहे, म्हणून असं झालं आहे। आणि काही काही दिसत आहेत ते हिरवे मक्के, पण तोही म्हणजे काही राहिला नाही आहे। आम्ही पाहिला जवळून तर मक्काही काही भरला नाही दिसला आपल्याला, तर पूर्ण वाढून गेला आहे। आता आलो ना आम्ही, संध्याकाळी झाली आहे, क्रिकेट खेळासाठी नाही। आमच्या गावचे एवढे सारे पोरं आमच्या सोबत आहेत, पहा एवढे होते। आणि नवीन स्टंप बनवले आहेत, तुम्हाला दाखवतो मी। इकडे पहा, आमचे नवीन स्टंप बनवले आहेत एरवाचे। न ठुसी गेला होता तिकडे नालीतला बाल काढायसाठी, तिकडे पहा नालीतून बाल काढून आणलं न धुवून आणलं बापून। तो एकच काम करते, बाल काढून आणते नालीतून। पहा इकडं लहानचा आहे बापू आपला, तिकडं बाहेर म्हणजे बॉल गेला तर काढते। आता आमची बॅटिंग आहे, तर मी सर्वात आधी बॅटिंगला उतरतो, नंतर होईल आमची। का तू का कुठं उतरतेस, कुठं उतरतेस। मी उतरतो म्हणताय, आता याला थोड्या वेळात उतरवून, कारण आता रन बनवायचे आपल्याला। मी उतरतो, त्यानंतर दुसरा म्हणजे त्याची पार्टी होईल उतराची। किती ओव्हरची, 4 ओव्हरची आमची मॅच आहे, ते 4 ओव्हरची होणार आहे। त्यानंतर त्यांची पार्टी होईल, म्हणजे ऊन तर आहेच आता, संध्याकाळ जास्तही नाही झाली आहे। कोणाची विकेट घेणार आहे, माझी घेतेस, माझ्याकडून आहेस का तू। नाही नाही नाही, माझ्या ऑपोजिट करून कृष्णा आहे। आता मी बॅटिंगला उतरता, दे रे बाबू बॅट दे रे। आमची बॅट पा, हे बॅट आहे आमची। आता बॅटिंगला उतरतो आम्ही, रेडी जाय ना, फिल्डिंग लागा, जाय एवढे जण लागा। तू लन काढतेस, थोड्या वेळात उतरतो, जा पहिलं। तर आमची मॅच चालू होत आहे आता, पहिला बॉल फेकल नकुल। आता मी आउट झालो ना, आपला आरण भात उतरला इकडं। हाय कर रे आरण, हाय कर। हा चल, ईशान किशन हो तर उतरला आहे आता। म्हणजे माझी जी आहे तो वनटप्पा नाही, माहीत नाही कशी कट लागली, का झाला बॅटिंग करता करता आउट होऊन गेलो। तर आता चालू आहे याची माझ्या जागी, म्हणजे दुसरा उतरला आहे हा। चल फेक बॉल, फेकलन बॉल, पकड पकड पकड,
चौका बापून चौका मारला. मी 5 रन काढलो होतो. 5 आणि 4 9 झाले. आता एक बॉल म्हणजे दुसऱ्या ओव्हरचा 1 बॉल झाला. 9 रन झाले. तर मजा तर मस्त येत आहे. म्हणजे बहुत दिवसाबाद खेळत आहो. तर पोरासोबत तर मजाच येते गावातल्या. पकड 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 पकड. कॅच सुटली पाहतेची. मगाशी सुटली आणि आता पण एक वेळा. का कृष्णा का हो ए उठणार रे बापू. ग्राउंडच्या बाहेर जा म्हणताय कृष्णा. आमचे बॉल अजिबात लटकले नाही पाहिजे म्हणून कृष्णा ऑर्डर देत आहे. बंट्या कोणाकडून आहे. ठीक आहे तू आमच्याकडूनच आहेस. ठीक आहे. काही समजत नाही. इकडे तिकडे एवढे जण बोलत आहेत. आता माहित नाही यायचा झगडा मचला दोघाचा. फेक बाबू बाल फेक. पकड 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 पकड. बॅट ठेव बॅट ठेव. धाव धाव. तू जा ना. अजून धाव. एक वेळ धाव. मी नाही पकडत बाल. मी नाही पकडत. तर आता झाला प्रॉब्लेम. हा नवीन बॉलर आलाय आपला कृष्णा. बॉल फेकताय. बापरे ठुसीला जाऊन मारलन बाल. तुला दिसते का पीज. आता आमचा मेन खिलाडी उतरलाय मिस्टर ठुसी. मार. धाव 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 धाव. नको चल पहा. त्याच्यापेक्षा थोडीशी आपल्याला लहानच बॅट आहे त्याच्यापेक्षा. म्हणजे अर्धी बॅट आहे. पेलताय का माहित नाही पण खेळत आहे बापू. त्याला पीजही पूर्ण पीच पासून बॉल नाही फेकतायत. अर्ध्या पीच पासून बॉल फेकतायत. कृष्णा फेक लवकर. चल कृष्णा फेकताय आपला बॉल. पाहू आता कसा मारते. हळून फेक ना. ए काऊन रे कृष्णा काऊन. आज नाही का मॅच मध्ये जास्त झगडे होऊन राहिले. माहित नाही काऊन तर कृष्णाला जास्त पॉवर आलाय आज. का केलं माहित नाही. आता आखरीच राहिलाय बापू. आमचा आखरी प्लेअर राहिलाय. इकडे फिल्डर पहा. फिल्डर पूर्ण लागून आहे तिकडं. मारलन रे. पुरा बोल्ड झाला होता बापू. याचाच भाऊ बॉलिंग करताय न एक जण बॅटिंग करताय. तर पाहून आता कसं छक्के मारते. तर का नको मारू. लहानचा आहे. चल घे बापू घे. नाही आहे लहानचा नशे मोठा आहे. चल घे रे बापू घे रे. उशीर होते. फेक. घे बापू. आखरी बाल राहिलाय. चल धोनी फेकताय. धाव 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 धाव. हट यार. आता ओव्हर आमचे खतम झाले आहेत. एक पार्टी झाली आमची. आता आपण म्हणजे दुसऱ्या आमची फिल्डिंग आहे. आता बॉल फेकतो मी आणि त्यांची बॅटिंग आहे. तर पाहून आता आमचे रन झाले आहेत. आमचे रन किती झाले. 12 रन 13 जिकाल झाले आहेत. तर पाहून आता हे बनवतात का नाही. तर क्रिकेट खेलते समय ये क्या हो गया. इन लोगों का पंगा हो गया. देखो यहाँ पर ये कौन आ गया बाहर से खेलते के लिए. पता नहीं गई. यहाँ पर देखो एम्पायर ले पिटनी चालू आहे. तर खुलेआम मध्ये. और कृष्णा देखो यहाँ पर. कृष्णा आमचा कृष्णा का होगा खोक्यासोबत खेळत आहे. हा टरक हो कृष्णाचा. टरक कृष्णा लढताय टरक साठी. पहा गाईस. आज तर मॅटरच झाला. पहा इकडं. माहित नाही गाईज आज म्हणजे कसा का झाला. तर म्हणजे खेळायला आलून मॅच मध्ये चेंगडशाही होत होता पूर्ण. तर यायचा म्हणजे झगडा मस्ती संपतच नाही आहे. तर मलाच घरी जावं लागेल. तेव्हा कुठे बंद होईल. हाय कर म्हणताय. हाय कर रे बापू. आरणभात तुम्हाला हाय करताय. याच्यासाठी एक कमेंट मध्ये एक चांगली गोष्ट लिहा. आणि आजचा ब्लॉग जो आहे मी लवकरच एंड करतो. कारण तर आता आमची मॅचही झाली एंड. झगडा करून झाला मस्त. यायचा मारापिटी झाली. हा कोण ठुसी घुसता येतं पहा. लहानचा बापू. तर आजचा ब्लॉग गाईज मी येतच एंड करतो. तुम्हाला आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक पण करा. तर भेटूया माझ्या नव्या ब्लॉगमध्ये. तर बाय बाय गाईज. टाटा. सी यू. जय हिंद. जय भारत. बाय बाय अगेन. My father told me I was timid child. At school they said I had no style.